अकोल्याच्या गणेश उत्सवाला ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या बाराभाई गणेशोत्सव मंडळाची परंपरा आजही तितक्याच भक्ती आणि उत्साहाने जपली जात आहे। आरआरसी नेटवर्कच्या गणेशोत्सव दर्शन 2025 या विशेष कार्यक्रमात मंडळाचे विश्वस्त राहुलजी इंगडे यांनी मंडळाच्या कार्याविषयी आणि येथील अनोख्या परंपरेविषयी माहिती दिली। बाराभाई हे गणेशोत्सव मंडळ पेशवेकालीन असून बाराभाई हे नाव 12 समाजातील 12 लोकांनी एकत्र येऊन या मूर्तीची स्थापना केल्यामुळे पडले। कालांतराने हा उत्सव पुढे चालवण्याबाबत मतभेद झाल्यावर इंगडे कुटुंबांचे पूर्वज कैलासवासी भगवानजी दासजी इंगडे यांनी गणपतीची ही विशेष मूर्ती आपल्या कुळात आणण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासून हा गणपती 5 पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबात आहे। नेटवर्क सोबत अकोला गणेशोत्सव दर्शन 2025 चला पाहूया। या प्रोग्राम मध्ये माझ्या सगळ्या दर्शकांचं, आरआरसीच्या सगळ्या दर्शकांचं, नवीन जॉईन झालेल्या सगळ्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते। आत्ता आपण आहो खूपच प्रख्यात अकोल्यातलं पुरातन मंदिर आणि बाराभाई म्हणून प्रसिद्ध असलेलं गणेशोत्सव मंडळ या गणपती बाप्पांसमोर सध्या आपण आहो। आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला बाप्पांची मूर्ती, अलोकनीय मूर्ती तुम्हाला दाखवलेली आहे। किती सुलोचन तिचं मूर्तीचं रूप आहे, या सगळ्यांची ख्याती आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला दाखवलेली आहे। आणि आत्ता आपण सध्या आहो बाराभाई गणेशोत्सव मंडळ या मंदिरामध्ये आलेलो आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर, मी तुमचं आरआरसी मध्ये खूप मनापासून स्वागत करते। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की आपल्या मंदिराची स्थापना मूळ कधीपासून झालेली आहे? स्थापना ही पेशवेकालीन असल्याची ऐकीव माहिती आमचे जुने जाणकार सांगतात। अच्छा। तसंच या गणपतीचं जे नाव आहे त्याच्या मागे पण एक इतिहास आहे। अच्छा। 12 समाजातील 12 लोकांनी या गणेशोत्सवाची स्थापना केलेली आहे। कालांतरानं या 12 समाजातील 12 जे लोक होते ते 10 ते 11 लोकांचं असं म्हणणं आलं की जसं गणेशोत्सव हा आता आपण बसवू नये, मग नंतर आमचे जे पंजोबा आहेत ते कैलासवासी भगवाननाथजी इंगडे यांनी असं म्हटलं की बा जसं आपण एक काम करू, जसं तुम्ही बसवत नसाल तर मी हा गणपती जसं माझ्या घरात किंवा माझ्या कुळात घेतला तर चालेल का? तर राजराजेश्वर मंदिरामध्ये सर्वांच्या समक्ष आणि राजराजेश्वर महाराजांच्या समक्ष जो निर्णय झाला किंवा जसा हा जो गणपती आहे हा भगवाननाथजी इंगडे यांच्या घरी घेऊन जायला काही हरकत नाही। तेव्हापासून गणपती बाप्पा आमच्या इथे आहेत आणि आमच्या कुळात आहेत। आज रोजी आम्ही 5व्या पिढीवर मी सेवा देत आहोत। हे कैलासवासी भगवाननाथजी इंगडे, नंतर एकनाथजी इंगडे, त्याच्यानंतर जे आहेत वसंतनाथजी इंगडे, धर्मनाथजी इंगडे आणि मी राहुल इंगडे। भक्त इथे येतात आणि आल्याबरोबर ते दर्शन करून इथे आम्ही बसलेलो असताना ते आम्हाला सांगतात की जसं बा आम्ही मागच्या वर्षी दर्शनाला आलो होतो, दर्शनाला आलो असताना आम्हाला जसं एक इच्छा आम्ही गणरायांकडे हे केली, प्रकट केली की बा हे झालं तर आम्ही असं करू। मग ती जी इच्छा आहे आमची इच्छा पूर्ण झाल्यामुळे आमची अशी इच्छा आहे की बा आम्ही इथे 11 नारळाचं तोरण, नवस म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणूनही प्रख्यात आहेच। अच्छा। म्हणजे अध्यक्ष आम्ही सर्वी फक्त अध्यक्ष म्हणूनच सर्वीकडे आम्ही त्यांचं हे करतो। ते म्हणजे आमचे मोठे वडील धर्मनाथजी एकनाथजी इंगडे। अच्छा। हा, हे वय वर्ष 72 यांचं आहे। याचं कारण असं म्हणता येईल की संपूर्ण अकोलेकर तसेच अकोल्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण विदर्भातून येथे गणपतीच्या दर्शनासाठी लोक येतात आणि लोक आले तर त्यांची जे समजा इच्छा आणि त्यांचे जो नवस आहेत किंवा ते बाप्पा ते पूर्ण करतात, म्हणून अकोलेकरांमध्ये एक वेगळं आकर्षण म्हणून आहे। येथील गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। अनेक भक्त येथे येऊन आपली मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव सांगतात। मंडळाच्या विश्वस्तांनी एका भक्ताचा खास अनुभव सांगितला।
मुलीच्या IPS परीक्षेच्या यशासाठी नवस केला होता आणि बाप्पाच्या कृपेने तो पूर्ण झाला. आज त्यांची मुलगी IPS अधिकारी आहे. येथील मूर्ती काळ्या मातीची असून ती वर्षभर झाकलेली असते. तिचे मुख केवळ 10 दिवसच गणेश भक्तांना दर्शनासाठी खुले असते. मूर्तीचे जतन करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा वाटते की आज 5वी पिढी इथे आहे आणि येणारी तुमची नंतरची पिढीसुद्धा तुमचा मुलगा पण कदाचित हा एक सांभाळणार आहे, जे ही मंडळ आहे हे. एखादा असा भक्त असेल की तुमच्या खूपच स्मरणात आहे तो, की त्याची श्रद्धा इथे पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही त्याला विसरूच शकत नाही, असं कुठलं एक उदाहरण आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल? असा एखादा भक्त नवस बोललाय तो हो. आणि तो नवसाला पावलाय बाराभाई गणपती. त्या म्हणजे त्यांचं नाव स्पेशली सांगता नाही येणार. त्या मावशी आल्या होत्या, त्यांनी सांगितलं होतं त्यांची मुलगी जी आहे ती IPS म्हणून जसं बा तिने एक्झाम दिली होती आणि ते बोलले की बा जसं एक्झाम दिली यावर्षी आणि असंच आहे, तो पुढच्या वर्षी जर समजा बाप्पांनी मनोकामना पूर्ण केली तर नक्कीच आम्ही काहीतरी आमच्याकडून सेवा देऊ, असं त्या बोलल्या होत्या. आणि तो जो आहे बाप्पांनी त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण केली. त्या आज रोजी IPS म्हणून जसं जॉईन झालेलं आहे जुळून. बरं, मी काय म्हटलं, बाराभाई हे नाव कशावरून पडलंय नेमकं? जसं बाराभाई हे जे नाव आहे, 12 समाजातील 12 लोकांनी या गणेशाची स्थापना केली होती म्हणून या बाराभाई नाव ठेवण्यात आलं होतं. आणि आमचे जुने जाणकार जे होते ते बोलले की बाराभाई कारस्थान याच्याशी काही त्यांचा निगडीत संबंध असेल, यामुळे पण म्हणजे कारस्थान म्हणजे कुठलं नेमकं? एक बाराभाई कारस्थान हे जसं संपूर्ण महाराष्ट्रात जी चळवळ होती बाराभाई कारस्थानची ती सामाजिक एकोपा इथे बांधिलकी म्हणून एक म्हणून किंवा पूर्ण समाज एकत्र करून एक बाराभाई गणेशोत्सव मंडळ आपण त्यांचं नाव ठेवलेलं आहे. सर, गणपतीचं मुळात मूर्ती जी आहे बनवलेली त्याचं मूळ वैशिष्ट्य कसं, ती रचल्या कशी गेली? ती जी मूर्ती आहे, आमचे जे पूर्वज आहेत ते सांगतात की काळ्या मातीपासून बनवलेली आहे. त्या मूर्तीचं जे आहे ती गणेश भक्तांना फक्त 10 दिवसच ती मूर्ती जी दर्शनासाठी उपलब्ध असते. वर्षभर ते जे मूर्ती राहते ती झाकलेल्या स्वरूपाची राहते आणि सर्व पूजा विधी ज्या आहेत ह्या झाकलेल्या स्वरूपाच्या मूर्तीवरच आम्ही करत असतो. तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये जेव्हा आपण मिरवणुकीत सामील होतात तसं ते पालखी उचलण्याचा जो मान आहे तो भोई समाजाचा आहे. ते पण आज रोजी आमच्यासोबत 5व्या पिढीवर जुळलेले आहेत. तसंच ते कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता गणपतीच्या गळ्यातील हार आणि श्रीफळ हेच मानधन समजून आजपर्यंत सेवा देत आहेत आणि इथून पुढे पण सेवा देतील, यांची शाश्वती आम्हाला आहे. तसंच जे गणेशोत्सव मिरवणुकीत जसं पारंपरिक जे वाद्य आहे ते दिंडी आहे ते उमरी आणि विजोरा येथील आहे, तर ते कुठल्याच प्रकारचं मानधन घेत नाहीत आणि गणपतीच्या गळ्यातील हार आणि श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देतात. विशेष म्हणजे तुम्ही आता सांगितलं की गणपतीची मूर्ती फक्त या 10 दिवसात तिच्या मुख दाखवलं जाते, एरवी ती झाकलेली असते. पण झाकलेली का असते, याच्या मागचं कारण का? याचं कारण हे आहे की बा ही जी मूर्ती आहे आम्ही काळ्या मातीची बनवलेली असल्यामुळे याच्यात दैवरूप प्राप्त झालेलं आहे. तर त्याचे ते मूर्तीचे जतन आम्ही त्या हिशोबानं करतो आणि पूर्वजांनी सांगितलेलं की बा ते मूर्ती जी आहे ती म्हणजे व्यवस्थित जतन केली तर आणखी तसं हे होईल. मंडळाने केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यालाही महत्त्व दिले आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटप यासारख्या कामांचा समावेश आहे. मिरवणुकीच्या वेळी पालखी उचलण्याचा मान गेल्या 5 पिढ्यांपासून भोई समाजाकडे आहे. हे भोई बांधव कोणतेही मानधन न घेता ही सेवा देतात. केवळ गणपतीच्या गळ्यातील हार आणि श्रीफळ हाच त्यांचा सन्मान मानतात. त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्य वाजवणारे उमरी आणि विजोरा येथील कलाकारही विना मोबदला आपली सेवा देतात. पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे नेण्याचा आणि गणेश उत्सवाचा गौरव कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा गणेश उत्सव केवळ एका कुटुंबाचा नसून संपूर्ण अकोलेकरांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे मुळात तुम्ही तिला एवढं जपता आहे की जीवापेक्षा जास्त आम्ही त्या मूर्तीचं जतन करताय आणि पिढ्यानपिढ्याच तुम्हाला हे वारसा आणखी सुरू ठेवायचा आहे.
आपण बाराभाई गणेशोत्सव मंडळातर्फे संकष्टी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी, विनायकी चतुर्थी या चतुर्थीच्या निमित्तानं भजन कीर्तन तसेच गणेश जयंतीचा म्हणजे बाप्पांचा जो जन्मदिवस असते गणेश जयंती, त्या दिवशी आपण होम हवन पूजा आणि महाप्रसाद असते. तसेच वर्षभर आपण सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक हे सर्व उपक्रम, जसं उदाहरणार्थ जसं सामाजिकमध्ये आधार कार्ड शिबिर, शैक्षणिकमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, त्याच्यानंतर धार्मिकमध्ये कीर्तन, भजन आणि जे उपक्रम आपण हे वर्षभर तसेच चालू. तसेच आपण रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, यावर्षी सुद्धा गणेशोत्सवामध्ये रक्तदान आणि रोगनिदान शिबिर हे आपण आयोजन केलेलं आहे. अच्छा, म्हणजे फक्त एकच नाही की मंदिरापुरती तुम्ही अवलंबून नसून तुम्ही सामाजिक कार्य सुद्धा तेवढ्याच जोमाने करता आहे, जेवढ्या जोमाने तुम्हाला भक्तजन जुळतात तिथे. खूपच चांगलं वाटलं बोलून तुमच्यासोबत आणि हा वारसा असाच पिढ्यानपिढ्या चालू राहो. आमच्या सगळ्या RRC टीम करून तुमच्या सगळ्या परिवाराला भरभरून शुभेच्छा. आत्ता आपण सध्या भेटलेलो आहोत बाराभाई गणपती गणेशोत्सव मंडळ त्यांच्या अध्यक्ष सरांशी आपण भेटलेलो आहोत. माननीय राहुलजी इंगडे विश्वस्त यांच्याशी भेटलो आणि बाराभाईची संपूर्ण एकंदरीत माहिती आपण जाणून घेतलेली आहे. जेवढं का होईना तेवढं आम्ही सगळंच आमच्या दर्शकांपर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आज गणपती बाप्पांची सुरुवातच इतकी छान झालेली आहे की सगळ्यात पहिलं दर्शन म्हणजे बाराभाई गणपतीचंच मिळालेलं आहे. पाहत रहा, कुठेही जाऊ नका. अकोला गणेशोत्सव, गणपती बाप्पा मोरया 2025. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला. अकोल्याच्या मानाच्या गणेशोत्सवामध्ये मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळख असलेल्या राजराजेश्वर मंदिरातील गणेश मंडळाचे मोठे महत्त्व आहे. RRC नेटवर्कच्या गणेशोत्सव दर्शन 2025 या कार्यक्रमात मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या मंडळाला किती वर्ष झाली हे निश्चित सांगता येत नाही, कारण या गणपतीची स्थापना राजराजेश्वर मंदिराच्या स्थापनेसोबतच झाली. जवळपास 80 वर्षापासून हा गणपती इथे आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवानंतर अकोल्यातील 4 मानाच्या गणपतींपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा गणपती आहे. पूर्वीच्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून वाद निर्माण झाल्यानंतर कोर्टात खटला चालला होता. त्यात 6 मानाच्या गणपतींना एकत्र येऊन त्यांच्यासाठी वेगळा मार्ग निश्चित करण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया. आज RRC सोबत श्री गणेश उत्सव 2025 मानाचा गणपती राजराजेश्वर मंदिर आपण इथे आलेलो आहोत. 2 नंबरचा मानाचा गणपती आता आपण सध्या दर्शन घेतो आहोत आणि आपल्यासोबत अध्यक्ष, कार्यकर्ते सगळेच मंडळी जुळलेले आहेत. सर, RRC मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि परत भेट होते. ईश्वरांचीच कृपा आहे. महादेवाच्या निमित्तानं म्हणा, कधी गणेश बाप्पांच्या निमित्तानं म्हणा, आणि RRCचा एक सदस्य म्हणून तुमचं सगळ्यांचं मी परत स्वागत करते. आपल्या या मंडळाला किती वर्ष झाले आहेत नेमकं? श्री राजेश्वर भगवान की जय, श्री गणपती बाप्पा मोरया. या मंडळाला तसा हा मानाचा 2 नंबरचा गणपती आहे आणि याचं वर्ष असं निश्चित नाही सांगताय, पण अगदी पेशवेकालीन गणपती जेव्हा बाराभाईचा सुरू झाला त्याच्यानंतर लगेच राजेश्वर मंदिराच्या गणपतीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे स्थापना तेव्हाच करण्यात आली मंडळाची. जेव्हा राजेश्वराची स्थापना झाली तेव्हा तिची स्थापना झालेली आहे. म्हणजे याला किती वर्ष झाली असं परफेक्ट सांगता येत नाही. त्याला तर जवळपास 80 वर्ष झालेले आहे. ते सार्वजनिक टिळकांनी, लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला. त्यानंतर पहिला बाराभाई, दुसरा राजराजेश्वर, तिसरा जागेश्वर आणि चौथा खोलेश्वर. अजून याची जुनी आख्यायिका अशी आहे की गणपती विसर्जन हे काळा मारुती पोशीच व्हायचं 75 वर्षापूर्वी. पण जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांनी राज्यामध्ये त्यांचे क्लॅशेस झाले काहीतरी, इथून गणपती घेऊन नका जाऊ, तिथून गणपती घेऊन नका जाऊ, ते मग कोर्ट मॅरेज झालं. मग त्याच्यामध्ये 6 महिने जवळपास गणपती एका जागेवर थांबले होते. त्यानंतर कोर्टाने नाही बा तुम्हाला कोणता रस्ता पाहिजे तो रस्ता तुम्ही घ्या, तर त्याच्यानंतर हा रस्ता पूर्ण कोर्टाने मान्य केला. पण त्याच्यानंतर ही परंपरा अजूनही चालू आहे. नक्कीच. आणि सगळे जे सामाजिक कार्यकर्ते एकाच वेळी इथे पाहायला मिळतात, हा एकोपा तुम्ही कसा निर्माण केला नेमकं? या ठिकाणी एकोप्याची तर तशी राजेश्वर महाराजाचा आशीर्वादच आहे. त्या निमित्ताने
सगळ्या म्हणजे 80% तरुण मंडळी या मंदिराशी आणि गणपतीच्या मंदिराशी जुडलेली आहे. त्यामुळेच मग जेव्हा राजेश्वर मंदिरांचं मंदिर झालं तेव्हा आपलं जुनं गणपती मंदिर होतं ते पुरातन होतं, म्हणून मग एक नवीन गणपती मंदिर चांगल्या पद्धतीचं निर्माण व्हावं या भावनेतून विश्वस्त मंडळांनी या ठिकाणी एक सुंदर गणपती मंदिराची निर्मिती केली. त्यामुळे मग ह्या श्रद्धा सगळ्या भक्तांची आहेत. आल्याच अध्यक्ष कोषाध्यक्ष नेमके यांची नावे काय असतील? या ठिकाणी विश्वस्त मंडळ आहे. सिनियर विश्वस्त जे आहे ते ॲडव्होकेट RS ठाकरे, त्याच्यानंतर एक रामभाऊ भौरतकर, तिसऱ्या नंबरचे जे आहेत ते नरेशजी लोहिया, चौथ्या नंबर मी स्वतः गजानन मधुकर गोंगे, पाचव्या नंबरचे माझ्या बाजूला जे उभे आहेत ते अभ्यंकरजी अण्णाजी अभ्यंकर, आणि 6व्या नंबरचे आपले जिल्हा सरकारी वकील म्हणून आहेत गिरीशजी देशपांडे, ते विश्वस्त आहेत. बरं, या सगळ्यांचं एक काहीतरी स्वतःचं व्यक्तिमत्व तर आहेच, पण त्याच्यासोबतही हा सामाजिक बांधिलकी तुम्ही जी जपलेली आहे, ही जी आध्यात्मिकतेकडे एक भावना निर्माण केलेली आहे आणि ही रूढी परंपरा जपताना तसेच भाविक भक्त तुम्हाला जुळताय, कसं वाटतं तुम्हाला? हे तर म्हणजे साक्षात राजेश्वर महाराज आणि गणपती बाप्पाच आमच्याकडून करून घेत आहेत. कारण या ठिकाणी असलेले सगळे विश्वस्त जे आहेत ते सगळे व्यस्त आहेत. त्यातले थोडंसं मी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे थोडा वेळ माझ्याकडे आहे, पण बाकीचे माझ्या बाजूला अभ्यंकरजी आहेत यांचं मोठं मसाल्याचं कामकाज आहे. पण त्याही परिस्थितीत त्यांनी संकल्प घेतला की गणपतीच्या 10 दिवशी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास ते प्रसादाचं वितरण व्यक्तिगत आणि संस्थेतर्फे करणार आहे. अशा पद्धतीने काय श्रद्धा आहे आपली बाप्पांबद्दल? श्रद्धा राजेश्वरावर तर आमच्या वडिलांची अपार श्रद्धा होती. बाप्पांबद्दलच म्हणजे राजेश्वराला बाप्पाला दर्शन घेतल्याशिवाय ते पुढे दुकानात नाही जायचे, असं 50 वर्षाची त्यांची परंपरा होती. तीच परंपरा आम्ही चालवतो पण राजेश्वराची अपिन श्रद्धा. बरोबर. त्याच्यानंतर राजेश्वराला कोणतेही मागणं तुम्ही केलं की तो राजेश्वर पूर्णच करतो, ही लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे. त्याच्यामुळे हा सगळा लोकसंग्रह जोडला जातात. मंडळाचे कार्यकर्ते सांगतात की श्री राजराजेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने सर्व भाविक आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्या भाविकांना सोबत घेत गणेश उत्सवाची परंपरा अखंड सुरू आहे. स्थानिक तरुणांचा या गणेश उत्सवात मोठा सहभाग असतो. मातृशक्तीचे सहकार्य उत्सव काळात मंडळाला लाभते. राजराजेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ अत्यंत सक्रिय आहेत. यामध्ये आरवजी ठाकरे, रामभाऊ भोरतकर, नरेशजी लोहिया, गजानन घोंगे, अण्णाजी अभ्यंकर आणि जिल्हा सरकारी वकील गिरीशजी देशपांडे यांचा समावेश आहे. मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरातील भक्तिमय आणि शांत वातावरण अनुभवले. एक खूप जुनी आख्यायिका आहे इथली, ती थोडी जर सांगितली तर आपल्या दर्शकांना सगळ्यांनाच माहिती पडेल. जी आख्यायिका आहे ते तशी सर्वदूर परिचित आहे, पण या निमित्ताने परत सांगतो. आपल्याला माहिती आहे नदीच्या पलीकडून आपलं अकोलसिंग राजा आणि पद्मावती राणी अशांचं राज्य होतं. त्या ठिकाणी या दोघांनाही पुत्रप्राप्ती होत नव्हती, परंतु एका पंडितजींनी त्यांना सांगितलं की बुवा तुम्ही राजेश्वर महाराजांची मध्यरात्री पूजा केली राणींनी तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होऊ शकते. या याच्यातून राणींनी या ठिकाणी नियमित यायचं आणि पूजा करायचं असे सुरू केलं. त्यावेळेस काही नतद्रष्ट लोकांनी राजांचे कान भरून देण्याचा प्रयत्न केला की आपली राणी मध्यरात्री कुठे जाते, शंका राजाच्या मनात निर्माण केली. त्यावेळेस राजा तलवार घेऊन राणीच्या पाठलाग केला. ही कल्पना भावना जेव्हा राणीला समजली तेव्हा भीती नव्हती मनात, पण आपल्या पतीनेच आपल्यावर शंका व्यक्त केली तर तिने जगण्याची इच्छा सोडली आणि आपल्या सगळ्या श्रद्धा असलेल्या राजेश्वर महाराजांना विनंती केली की आता मला तुझ्या तत्वात विलीन कर, मला जगण्याची अजिबात इच्छा नाही. तिची भक्ती इतकी प्रबळ होती की पिंडीचे 2 भाग झाले आणि राणी त्या ठिकाणी समाविष्ट झाली आणि बरेच वर्षापर्यंत तिचा पदर आणि केस हे दिसत होते. या 3 पिढ्यापर्यंत अशी माहिती आपल्याला आख्यायिका या ठिकाणची आहे. म्हणून मग सगळे भक्त श्रद्धेने जुडलेले आहेत. खूप छान माहिती आता मिळालेली आहे. मानाचा गणपती बाप्पा राजराजेश्वर मंदिर आपण इथे आहो आणि भक्तिमय वातावरणात तल्लीनसुद्धा आपण झालेलो आहो. भक्तांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहे आणि विशेष म्हणजे आपल्या वरिष्ठांनी आपल्याला माहितीसुद्धा पूर्ण दिलेली आहे. तू सुख करता विघ्न विनायक मंगलमूर्ती मोरया.
आरआरसीच्या माझ्या सगळ्या दर्शकांनी 2,38,000 सबस्क्रायबर्स यूट्यूब चॅनलचे आहेत. यांनी अजूनही सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करावं आणि आरआरसी बघत राहा. मंगलमय वातावरणात, भक्तिमय वातावरणात तल्लीन होण्यासाठी आरआरसी नेटवर्क घेऊन येत आहे अकोला गणेश उत्सव 2025. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, आरआरसी न्यूज अकोला. अकोल्यातील मानाचा 3 नंबरचा गणपती बाप्पा अर्थातच श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळाचे आपण दर्शन घेणार आहोत. जागेश्वर मंडळाचे पूर्वज सगळेजण हा गणपती बसवत होते आणि त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात. आजच्या धावपळीच्या युगात कुणालाच वेळ नाही. कमीत कमी गणेशोत्सवानिमित्त सर्व मित्रमंडळी एकत्र येतात. जे लोक गाव सोडून गेले आहेत ते आपल्या गणपतीसाठी परत येतात. बाकीचे जे सामाजिक उपक्रम आहेत तेही या निमित्ताने होत राहतात. गणेश उत्सवात सामाजिक बांधिलकी जपताना ही परंपरा पुढे नेली जाते. अकोल्यातील जागेश्वर संस्थानमध्ये 100 किलोच्या पितळीची मूर्ती स्थापित केली आहे. गणपती बाप्पा मोरया, मानाचा 3 नंबरचा गणपती बाप्पा. आता सध्या आपण त्याच गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. श्री जागेश्वर गणेश उत्सव मंडळ या मंडळामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि अध्यक्ष आपल्यासोबत जुडलेले आहेत. तरी अकोला 2025 गणेश उत्सव महोत्सव पाहत रहा आरआरसी नेटवर्कसोबत. सर नमस्कार, आरआरसीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपलं नाव सर्वप्रथम? शशिकांत राजाभाऊ साबदारे. उपाध्यक्ष गजानन रोकडे, उमेश रोकडे, प्रफुल्ल रोकडे वगैरे हे सगळे कार्यकर्ता आहेत. अच्छा. आणि हा मानाचा गणपती असून त्याची स्थापना 1918 मध्ये झालेली आहे. बरं. आणि मग ती वारशाने आम्ही परंपरा पुढे जोपासत आहोत. अच्छा. ॲक्च्युली आता हा जो गणपती आहे हे आमचे पूर्वज वगैरे सगळे बसवत होते आणि मग एक ते भक्ती आणि त्या निमित्ताने कमीत कमी सगळे लोक एकत्र येतात. कारण की आजच्या या भागदौडीच्या युगात कुणाला टाईम नाही आहे. कमीत कमी या निमित्ताने सर्व मित्रमंडळी येतात. जे इथून सोडून गेलेले आहे घर वगैरे तेही इथे येतात की आपला गणपती आहे, आपण कमीत कमी तिथे जावं वगैरे. हा आणि बाकीच्या काही जे उपक्रम असतात सामाजिक तर त्याचा एक त्या निमित्ताने ते जरी होतात म्हणून एक परंपरा सुरू आहे. नक्कीच. जागेश्वर गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष शशिकांत साबधारे, उपाध्यक्ष गजानन रोकडे, उमेश रोकडे, प्रफुल्ल रोकडे, अविनाश कवडे, प्रतीक साबधारे, शशी कवडे हे असे सगळेच कार्यकर्ते आहेत. हा मानाचा गणपती असून वर्षानुवर्षे ही परंपरा पुढे जोपासत आहेत. सर्वात आधी अकोल्यामध्ये 12 गणपतीची स्थापना झाली. त्याच्यानंतर श्री राजराजेश्वर संस्थानाचा गणपती आणि नंतर 3 जागेश्वर गणेशोत्सव मंडळाचा हा गणपती. हे मंडळ जागेश्वर अंबिका संस्था या संस्थांच्या अंतर्गत आहे. मानाचा गणपती म्हणून आज गणपती बाप्पा प्रसिद्ध आहे. नेमकं यांचं महत्त्व तरी काय? ॲक्च्युली सर्वात आधी अकोल्यामध्ये 12 गणपतीची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर श्री राजेश्वर संस्थानचा गणपती आणि नंतर श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ याचं हा गणपती ॲक्च्युली श्री जागेश्वर अंबिका संस्थान या संस्थानचा हा श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ आहे. 1619 त्याची स्थापना आहे. आणि पूर्व काळात जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा लोकमान्य टिळकांनी जी ही परंपरा सुरू केली होती मग ती अकोल्यातसुद्धा रुजल्या गेली. बरोबर आहे. आता मी बघते की एक छोटी मूर्तीची स्थापना इथे झालेली आहे आणि बाजूला पितळीच्या बाप्पांची स्थापना झालेली आहे. पितळीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य नेमकं काय? पितळीची मूर्ती याच्यासाठी केलेली आहे की पर्यावरणाला सपोर्ट म्हणून एक ती पितळीची मूर्ती आम्ही कायम बनवलेली आहे की मोठमोठ्या मूर्त्या बनवून मग त्याचं विसर्जन करायचं वगैरे आणि मग त्याच्यामुळे पर्यावरणाला खूप धोका पोहोचतो. विटंबना पण त्याची विटंबना पण होते. म्हणून ही एक कायमस्वरूपी मूर्ती आम्ही बनवलेली आहे. आणि याच्यानंतर मग आम्ही एक मानाची छोटी ही
मूर्ती बसवतो की याचं विसर्जन होतं. बरोबर. आणि ही मूर्ती तसंच मग आम्ही झाकून येऊन ती ठेवून देतो आणि मग त्याची वर्षभर पूजा अर्चा सुरू राहते. ही ॲक्च्युली 100-150 किलोच्या वरच असेल. अच्छा. कारण की ती मूर्ती आतमध्ये पूर्ण भरीव आहे. अच्छा. म्हणजे त्याला कमीत कमी 4 जण उचलायला लागतात, 4 ते 5 जण. अच्छा. आणि जी जर 100च्या आतमध्ये असते ती दोघांनी उचलून घेतली असती सहज. बरोबर आहे. हे सगळी सामाजिक बांधिलकी जोपासताना आज बाप्पांना 100 किलोच्या वरती तुम्ही एक बाप्पा स्थापित केलेले आहेत जे की तिथं परमनंट आहेत. मानाचे गणपती श्री जागेश्वर हा सन्मान 3 नंबरचा गणपतीचा आहे आणि खूप मोठी आध्यात्मिकता इथे जुळलेली आहे. जिथे आल्यावरती नेमकंच प्रसन्न एक भाव मला पाहायला मिळाला. मूर्तीला बघून तर अजूनच म्हणजे मी सुद्धा अजून अशी मूर्ती बघितलेली नाही आहे. 100 किलोची पितळेची मूर्ती श्री जागेश्वर मंडळ यांची आहे. आणि जुळत रहा आमच्यासोबत, बघत रहा RRC नेटवर्क अकोला गणेशोत्सव 2025. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगळेसोबत, RRC न्यूज अकोला. धन्यवाद. श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळात ही पितळेची मूर्ती पर्यावरणाला मदत म्हणून ठेवली आहे. ही मूर्ती कायमस्वरूपी बनवलेली आहे. मोठ्या मूर्ती बनवून त्यांचं विसर्जन केलं जातं तर पर्यावरणाला धोका पोहोचतो, त्याची विटंबना होते. म्हणून ही कायमस्वरूपी मूर्ती बनवलेली आहे. या मूर्तीसोबतच आम्ही एक मानाची छोटी मूर्ती बसवतो. या छोट्या मूर्तीचं विसर्जन होतं आणि ही एक मोठी मूर्ती आम्ही झाकून ठेवतो. तिची वर्षभर पूजा अर्चा सुरू राहते. ही पितळेची मूर्ती 100 किलोच्या वरती आहे. ही पूर्णपणे भरीव आहे आणि तिला उचलायला 4-5 जण लागतात. अकोल्याच्या गणेश उत्सवामध्ये मानाचा 4था गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री खोलेश्वर गणेश उत्सव मंडळ आपल्या 70 वर्षाच्या परंपरेसाठी ओळखले जाते. मंडळाचे स्थापित केलेली गणपतीची मूर्ती पितळीची असून तिचे वजन 45 किलो आहे. ही मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः तयार केली आहे. श्री खोलेश्वर गणेश उत्सव मंडळाची ओळख म्हणजे खांद्यावर पालखी घेऊन गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील होणे. ही परंपरा गेल्या 1997 पासून अखंडपणे सुरू आहे. मंडळाचे कार्यकर्ते सांगतात की हा मान मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रचंड भक्ती आणि शारीरिक कष्ट लागतात. ही परंपरा गेल्या 3 पिढ्यांपासून सुरू आहे. नेटवर्क प्रस्तुत अकोला गणेश उत्सव 2025. चला बघूया या प्रोग्राममध्ये आपण आता सध्या आहो आणि आपण सध्या आहो मानाचे गणपती बाप्पा श्री खोलेश्वर गणेश उत्सव मंडळ. आणि आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला बाप्पांचं सगळंच दर्शन दाखवलेलं आहे, घडवलेलं आहे. आणि इथे येणारा प्रत्येक भाविक भक्तीत याच आशेने येतो की बाप्पा प्रसन्न झाले पाहिजे, बाप्पांची आमच्यावर खूप कृपा असावी. तुम्ही बघताय दर्शकांनो की अगदी छोटीशी जागा आहे, खूपच छोटीशी जागा आहे. त्या छोट्याशा जागेत बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि अक्षरशः पितळीची भरीव मूर्ती इथे दिसते. माझ्यासोबत काही कार्यकर्ते जुळलेले आहेत. मंदिराची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. बाप्पांची मूर्ती ही जी पितळीची मूर्ती आहे याची विशेष महत्त्व नेमकं काय? महत्त्व म्हणजे काय, स्वतः बनवलेली आहे. अच्छा. हां. किती किलोची एकंदरीत? एकंदरीत 45 किलोची. काय वैशिष्ट्य आहे? मानाचा गणपती 8 नंबरचे आहे आणि याची ख्याती नेमकी काय आहे? ख्यातीमध्ये खांद्यावर पालखी नेतो आम्ही दरवर्षी. अच्छा. 1997 पासून कंटिन्यू खांद्यावर घेऊन चालतो. आणि ही किती वर्षापासून परंपरा कमीत कमी 70-80 वर्ष. आणि तुमची पिढी सुद्धा याच्यामध्ये जुळलेली आहे? पिढी चालतो. म्हणजे मुलं म्हणजे जे होते मागच्या मुलातले ते. अच्छा. त्यांचा वय वाढला मग आम्ही घेतला. अच्छा, 3री पिढी एकंदरीत. भक्ती आणि एकजुटीचे प्रतीक हे मंडळ आहे. या एकजुटीचे एकमेव कारण म्हणजे गणेशाची अपार भक्ती. प्रत्येकाच्या मनात बाप्पांबद्दल असलेली श्रद्धाचं सर्वांना एकत्र आणते. मंडळाने यंदा एक अनोखा उपक्रम राबवला आहे. सर्व सजावट आणि इतर कामे मंडळांच्या तरुणांनी स्वतःच्या हातांनी केली आहेत. कुठल्याही गोष्टींसाठी बाहेरून मदत घेतलेली नाही. यातून त्यांची बाप्पावरील भक्ती दिसून येते.
सगळ्यांचं काही ना काही एखादा छोटा मोठा का होईना एक बिझनेस आहे, सगळे आपापले जॉब पण करतात, पण त्याच्यामधूनही एक सामाजिक कार्य पण तुम्ही करताय आणि एक लोकांपर्यंत का होईना एक आध्यात्मिकता तुम्ही टिकून ठेवलेली आहे. या एकोप्याचं कारण नेमकं काय? एकोप्याचं कारण म्हणजे भक्ती आहे, मनात भक्ती असली पाहिजे. बरोबर, हे एकोपा ठेवतो. बरोबर आहे. या भक्तींमुळेच आम्ही पण तुमच्यापर्यंत जुळलेलो आहोत, आमचे हजारो दर्शक पण तुमच्याशी जुळलेले आहेत. आणि विशेष म्हणजे याची एखादी आख्यायिका असेल, आज जो सर्वश्रेष्ठ मानाचा 4 नंबरचा बाप्पा प्रसिद्ध म्हणून आहे, तर नक्कीच आख्यायिका याची काय आहे? आख्यायिका म्हणजे हे आम्ही कंधावर नेतो. लाकडाचा पालखी आहे. पालखी आहे. लाकडाची विशिष्ट म्हणजे लाकडाचा पालखी आहे आणि विशिष्ट आहे की 1997 पासून आम्ही सतत निघून. अच्छा. मंडळातील एक लहान मुलगी उत्साहाने सांगते की खोलेश्वर शिवभक्त मंडळ या नावाने त्यांचा इंस्टाग्राम ID आहे. त्यावर ते सर्व अपडेट देतात. ती लोकांना आव्हान करते की त्यांनी या सोशल मीडिया हँडलला फॉलो करावे आणि बाप्पांच्या 10 दिवसांच्या आरतीमध्ये सहभागी व्हावे. यातून हे दिसून येते की तरुण पिढीही आपली परंपरा जपण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना जोडण्यासाठी पुढे येत आहे. छोटेसे बाप्पा आहेत, पण माझ्या दर्शकांना अजून जोडायचं असेल तर याच्या पुढची माहिती आपण एक छोटीकडनं जाणून घेऊया. आप हमारे इंस्टाग्राम हैंडल से इस स्कैनर के थ्रू ज्वाइन हो सकते हैं और इनफैक्ट हमारे मंडल पे कुछ भी काम रेडीमेड नहीं है, ये सब हम बच्चों ने हाथों से किया हुआ है. इवन एवरी जो डिटेल्स है, लाइटिंग्स वगैरह, सब मंडल के लोग, मंडल के बच्चे, जो मंडल का युवा है, यंग जनरेशन है, वो उन्होंने ये सब किया है. और ये सब सब मतलब जो डेकोरेशन भक्ति से किया है, कोई बाहर से किसी को ऑर्डर देकर नहीं किया है. तो सब मतलब बोलते हैं एवरी हर चीज़ में भक्ति, ब्लेसिंग्स या इमोशंस जुड़े हुए हैं हमारे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे तिचं, म्हणजे जीवाच्या आकांताने ती सांगते आहे की तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर इथे स्कॅनर आहे, इसे तुम्हें स्कैन करू सकता. खोलेश्वर शिवभक्त मंडल, ये हमारा इंस्टाग्राम ID है. प्लीज़ ज्वाइन कीजिए, फॉलो कीजिए. उस पर अपडेट्स श्री खोलेश्वर शिवभक्त गणेशोत्सव मंडल और खोलेश्वर शिवभक्त मंडल जो शिवजी की भी पालकी निकलती है उसका भी सब अपडेट्स 12 नंबर, पालकी नंबर 12 शिवजी की और पालकी नंबर 4 जो मानाचे गणपति की, दोनों से आप ज्वाइन कीजिए. उस पर अपडेट्स देखिए और अभी 10 दिन की लाइव आरती भी ज्वाइन कर सकते हो आप लोग. तो बहुत मतलब आप लोग भी जुड़िए. ही आहे जनरेशन की अगदी छोटीशी आहे चिमुकली, पण तिला सांगायचं आहे, आवर्जून तिला सांगायचं आहे की तुम्ही स्कॅनर जॉईन करा, आमच्याशी जॉईन व्हा. आणि इथे केलेलं जेही डेकोरेशन आहे हे स्वतः त्यांनी हातांनी केलेलं आहे, विकत म्हणून त्यांनी काहीही इथे एक्स्ट्रा काही लावलेलं नाही आहे. हे सगळं त्यांनी हाताने सजवलेलं आहे. मानाच्या पालखीचं 4 नंबरचे बाप्पा, खोलेश्वर श्री गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेले गणपती बाप्पा 1997 पासून ही परंपरा अविरतच आहे. खांद्यावर पालखी घेऊन हा मान त्यांनी पटकवलेला आहे. मला सांगायला सुद्धा अत्यंत आनंद होतो की बाप्पांची जी ही मूर्ती आहे आणि खांद्यावर नेण्याचं जे एक धैर्य तुम्ही करताय किंवा धाडस तुम्ही करता आहेत, याला खूप मोठी मजल लागते. ही भक्ती आणि हे आध्यात्मिक वातावरण टिकून ठेवण्यासाठी आणि सगळ्याच भक्तांना जुळून ठेवण्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. तुमच्या प्रत्येक कार्याला शुभेच्छा. RRC टीमकडनं प्रत्येक कार्याला तुमच्या शुभेच्छा. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज अकोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री खोलेश्वर गणेशोत्सव मंडळातील भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकजुटीचा अनुभव प्रेरणादायी आहे. बाप्पांची छोटीशी मूर्ती एका छोट्याशा जागेत विराजमान असली तरी तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला समाधान आणि प्रसन्नता मिळते. RRC नेटवर्कच्या वतीने या मंडळाच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मानाचा 5 नंबरचा गणपती बाप्पा, स्वयंभू स्वयंप्रकट झालेला गणपती बाप्पा, देवराबाबा चाळ
आपण सध्या इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मंडळाच्या अध्यक्षा जोडलेल्या आहेत. सविस्तर माहिती काय आहे, गणपती बाप्पाची प्रचिती नेमकं कशी झालेली आहे, गणपती बाप्पांचं महत्त्व नेमकं काय आहे, इथे होणारे पारंपरिक सण कसे त्या मनवतात, रोज इथे अभिषेकसुद्धा केला जातो, बघूया सविस्तर माहिती. नमस्कार मॅडम, महाराष्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. बाप्पांचं स्वयंभू प्रकट झालेले बाप्पा आहेत, नेमकं कशी प्रचिती आलेली किंवा कसं स्थान निर्माण झालं इथे? माझे आजोबा म्हणजे बंडूनाना दिगंबर उर्फ धरणीधर बळवंत दिगंबर. तर हे दिगंबरांचं कुलदैवतच गणपती आहे आणि त्याची ते निस्सीम भक्त गणेशाचे. सगळेच दिगंबर लोक तुम्हाला गणेश भक्तच आहेत आणि त्यांची अशी पद्धत होती की म्हणजे तसा गणपतीच्या या मंदार वृक्षाच्या झाडाखाली आणि शमी वृक्षाच्या झाडाखाली गणपतीचा वास असतोच. म्हणजे गणेशच स्वरूप आहेत ती दोन्ही वृक्ष, म्हणून ते अत्यंत पूजनीय आहेत आपल्या याच्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये. त्याची अत्यंत पूजनीय असल्यामुळे माझे आजोबा त्याची नित्य पूजा करायचे. इतके ते कर्मठ होते की ती पूजा केल्याशिवाय ते जेवत सुद्धा नव्हते. संध्याकाळच्या वेळेस मग ते असंच पावसाळ्यामध्ये म्हणजे अनंत चतुर्दशीला 1968 साली झाड वाळलं. तर झाड वाळलं म्हणून पण मग पूजेसाठी नारळ लागतच ना काय. कुठलं झाड? मंदार वृक्षाचं. आणि शमी वृक्ष हे दोन्ही. तर म्हणून मग त्यांनी ते झाड परत लावण्यासाठी तिथे कुंडीमध्येच झाड होतं, तर ते झाड लावण्यासाठी म्हणून कुंडी बाजूला केली आणि ते माती बाजूला करणार, तर खाली मुळाशी संपूर्ण हा आकार आलेला दिसला गणेशाचा. मग सगळ्यांना म्हणजे आमच्या आईचे आजोबांचे वगैरे गुरु म्हणजे इथले मोरगावचे गुरु हेरंबराज केसकर महाराज, त्यांनी मग त्यांना सांगितलं की म्हणजे त्या गणेशपंथच आहेत सगळं, तर त्यांनी सांगितलं की इथे हा गणेशच आहे. म्हणून मग त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यावेळेस जे लोक होती त्यांनी मग इथे छोटंसं मंदिर उभारलं आणि तेव्हापासून लोकांना नित्यपणे देवांचं दर्शनाला सुरुवात झाली. म्हणजे अजिबात हलवलंच नाही, मूर्ती दिसली. या मूर्तीची स्थापना जशी आहे तशीच आहे. इथे हे डोळ्यांच्या खाचा सुद्धा अशाच होत्या. फक्त तिथे चांदीचे लावले आहेत आणि खाली सोंड्याचा आकार पण तसाच आहे आणि मुळाला खालीच आकार आलेला असल्यामुळे ते हलवताच नाही त्याच्यामुळे ते ॲज इट इज जसाच्या तसंच ठेवलं आणि तिथेच तुम्ही मंदिर स्थापन केलं आणि लोकांच्या याच्यासाठी तो दर्शनासाठी येतो. गणेश भक्त दिगंबर यांच्या गुरूंनी मानगावचे गुरु भैरव खिचकर यांनी ही मूर्ती गणेशाचीच असल्याचे निश्चित केले. मूर्ती हलत नसल्यामुळे ती जशीच्या तशीच ठेवून तिथे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. या मूर्तीची डोळ्यांची खाच आणि सोंडेचा आकार नैसर्गिकरित्याच आलेला आहे. केवळ डोळ्यांच्या खाचेत चांदीचे डोळे बसवण्यात आले आहेत. येथील बाप्पाला नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळखले जाते. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण होते असा अनुभव अनेक भक्तांनी सांगितला आहे. असंख्य लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे ते पाहतात. दिगंबर कुटुंबांची तिसरी पिढी आज या बाप्पांची सेवा करत आहे. हा वारसा पुढे चालवण्यासाठी संधी मिळाल्याबद्दल अध्यक्षांनी कृतज्ञता व्यक्त केली. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या या शुभ प्रसंगी स्वयंभू प्रकट झालेल्या या गणेशाचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. RRC नेटवर्कच्या माध्यमातून दर्शकांना घरबसल्या बाप्पांचे दर्शन घेता येत आहे. नवसाला पावणारा बाप्पा पण आहे. नवसाला पावणारा बाप्पा. असे कुठले भक्त आहे की तुम्हाला ते अगदी स्मरणात आहेत तुमच्या, की हा भक्त म्हणजे विसरूच शकत नाही, अशी एखादी तरी गोष्ट तुम्हाला आठवत असेल मंदिरात येणाऱ्या एखाद्या भक्ताची, की त्याची जोही त्यांनी नवस बोलला असेल तो त्याचा पूर्ण झाला? मी सांगू तुम्हाला, इथे जो नवस येतो, जो मनुष्य येतो, जो नवस बोलतो, अशी एक व्यक्ती म्हणून नाही, असंख्य लोक असे इथे येऊन गेलेले आहेत की त्यांची सगळी कामं जे जे त्यांनी मनात योजलं असेल ते सगळे कार्य सिद्ध झालेले आहे. पण कार्यपूर्तीसाठीच, इच्छापूर्तीसाठीच हा गणेश आहे. नक्कीच. आपली कितवी पिढी अविरत आहे या पूर्ण सेवा देण्यात? किंवा आता ही माझी तिसरी पिढी आहे. अच्छा. माझे वडील बिहारचे पहिले प्रांतप्रचारक असल्यामुळे त्यांचं उशिरा लग्न झालं. RSS मध्ये होते. आणि आईला गणेश भक्त असल्यामुळे लग्न करायचंच नव्हतं, पण तो योग नसेल त्यांचं लग्न, आता खूप उशिरा लग्न झालं त्यांचं, त्याच्यामुळे आम्ही खूप लहान राहिलो. पण सेवेचा संधी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. हे भाग्यच म्हणू की भाग्य तिसरी पिढी सुद्धा अजून सेवा करते बाप्पांची.
खूप सुंदर प्रचिती अशी बाप्पांची आहे आणि अर्थातच बाप्पांचा आता सध्या शुभ प्रसंग सुरू आहे. बाप्पांचं सध्या आगमन झालेलं आहे आणि या आगमनास्तोरच आपण आज सगळ्या दर्शकांना स्वयंभू गणेशोत्सव मंडळ देवराव बाबा चाळ आपण इथे आलेलो आहोत आणि माझे सगळे दर्शक आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला दाखवलं आहे बाप्पांचं अतिशय सुंदर रूप बाप्पांचं आहे इथे आणि सुंदर माहिती तुम्ही सांगितली मॅम. धन्यवाद. अजूनही आमच्याशी असेच जुळत राहा. आणखी नवनवीन बाप्पा तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. बाप्पांचं दर्शन तुम्ही घर बसल्या बघू शकतात. पण ज्याही दर्शकांनी अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे, 2,38,000 दर्शक आमच्याशी जुळलेले आहेत. अजूनही ज्या दर्शकांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या ज्याही न्यूज असतील, अपडेट्स असतील त्या सगळ्या तुम्ही जाणून घ्या. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज अकोला. आत्ता आपण सध्या आहोत श्री मारवाडी गणेशोत्सव मंडळ वर्ष 89. बघूया गणपतीची महालीला आणि भक्तिमय वातावरणात थोडंसं तल्लीन होऊया. चला तर मग पाहूया.
भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचं पवित्र स्थान म्हणजे आत्ता अकोला गणेश दर्शन 2025 आरासी न्यूज घेऊन येत आहेत. आत्ता आपण सध्या मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळ वर्ष 89 झालेले आहेत आणि आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला पूर्ण गणेशाची अप्रतिम मूर्ती दाखवलेली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत जुड़लेले आहेत मंडळाचे अध्यक्ष. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. सर, आरासी में आपका बहुत बहुत स्वागत है, पूरे मंडल का स्वागत है. और सबसे पहले तो आपका गुड नेम और उसके बाद बाप्पा के प्रति आपकी क्या इच्छा है? श्री मारवाड़ी प्रेस गणेश उत्सव मंडल में आप सभी भक्तों का हार्दिक स्वागत है. इस वर्ष हमारा 89वां ईयर है और आपको बताते हुए मुझे हर्ष होता है कि करीब करीब 5 से 6 पीढ़ी सभी सदस्यों के मंडल जो है यहाँ पे जितने भी सदस्य हैं उनका परिवार 6 पीढ़ी से जुड़ा हुआ है. हर वर्ष हम दिखावे प्रस्तुत करते हुए इस वर्ष हमने यूनेस्को में जो शिवाजी महाराज के 12 किले समाविष्ट किए गए हैं उसका दिखावा रखा है. उसके बाद में हमारे जो पाकिस्तान ने हमला किया था उसके ऊपर हमने ऑपरेशन सिंदूर का पूरा दिखावा प्रस्तुत किया है. उसके अलावा गुरिल्ला है, करीब करीब 30 फुट का गणेश जी की मूर्ति जो हमने स्थापित की है, करीब करीब वो 15 से 20 फुट की मूर्ति है. और पर्यावरण से संबंधित सभी जितने भी आप दिखावे हैं आप देख सकते हैं. साथ में हमने ब्रह्मा विष्णु महेश इनको भी स्थापित किया है. शिवाजी का गढ़ किला पूरा स्थापित किया है. और सभी भक्तों से ये अनुरोध है कि कृपया मारवाड़ी प्रेस में ज़्यादा से ज़्यादा आकर इस दिखावे का लाभ उठावे. इस बार कुछ तो भी यूनिक दिखावा आपने किया है और बाप्पा की मूर्ति हर साल ऐसे ही रहती है, उसमें यूनिक आप कुछ ना कुछ ऐड करते हो. हाँ जी, इस वर्ष जैसा कोरोना के समय महाराष्ट्र शासन ने हमें 5 फुट के ऊपर मूर्ति नहीं बनाने को लिए कहा था, तो हमने 3 वर्ष 5 फुट की मूर्ति बनाया है. इस वर्ष हमने 15 से 20 फुट की मूर्ति बनाया है. उसके साथ में हमारा जो रहता है हर वर्ष मुद्दी राजाधिराज के रूप में ही स्थापित होती है. उसके अलावा रिद्धि सिद्धि हम विराजित करते हैं हर साल और ये हमारा फिक्स है, मूर्ति और रिद्धि सिद्धि. क्या ऐसा महत्व रहता है कि हर यहाँ तो भीड़ हमारे दर्शकों ने भी देखी है अभी और भीड़ बढ़ती ही जाएगी, जैसे जैसे दिन बीतते जाएंगे वैसे वैसे भीड़ बढ़ती जाएंगी. वैशिष्ट्य क्या है मारवाड़ी प्रेस का? देखिए, मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि मारवाड़ी प्रेस में अकोला के ही नहीं बल्कि पूरे विदर्भ से पूरी पब्लिक आती है देखने के लिए. और ये जो हमारा धार्मिक वातावरण है जिस तरह का बनाया जाता है तो यहाँ पे किसी भी तरह की कोई भी अप्रिय घटना होती नहीं है और भक्त अपने हिसाब से एकदम शांतिपूर्वक आते हैं, दर्शन करते हैं और अपने गंतव्य पे चले जाते हैं. नक्कीच मंडळाचे अध्यक्ष शैलेशजी तिवारी यांनी आपल्याला प्रॉपर माहिती दिलेली आहे की भक्तांसाठी नवीन इथे देखावे तर राहतात आणि त्याचबरोबर मूर्तीही तेवढीच आकर्षक असते. सरकारने जेवढेही निर्देशन त्यांना दिले असतील त्याच्याच एक मात्र निर्देशांचं पालन करून त्यांनी बाप्पांची मूर्ती खूप सुंदर स्थापित केलेली आहे. आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला सुंदर मूर्तीचा देखावा दाखवलेला आहे. तसेच आरआरसी सोबत जोडण्यासाठी ज्यांनीही अजून आमचं आरआरसी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे, 2,38,000 दर्शकांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, पण ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, आरआरसी न्यूज अकोला.
आत्ता आपण आहोत दगडी पूलचा राजा. आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला गणपतीची अलौकिक मूर्ती दाखवलेली आहे आणि तसेच काही कार्यकर्ते आपल्या सोबत जुळलेले आहे. संपूर्ण बाप्पांची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपलं नाव काय आहे? माझं हिमांशू सुनारीवाल. अच्छा, आणि मंडळाचे अध्यक्ष? हो. तर बाप्पांच्या प्रती आपली काय श्रद्धा आहे? आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचा हा यावर्षी राज्यस्तरीय उत्सव घोषित केलेला आहे आणि आपल्याला सर्व माहित आहे की जेव्हा पण आपण बाप्पांना बघतो तेव्हा आपल्या भावना बाहेर येतात. खूप जण इमोशनल होतात, इव्हन आम्ही सुद्धा. आता जेव्हापासून बाप्पा विराजमान झालेले आहे तेव्हापासून आमच्या भावना पण भावनिक खूप आहो आम्ही आणि आमचा उत्साह खूप जास्त आहे. आणि युवा कार्यकर्ता म्हटल्यावर खूप जास्त उत्साह असते. सामाजिक कार्यक्रम आहे, सर्वजण एकत्र येतात, इकडे एकत्र येऊन सगळं काम करतात, तर चांगलं वाटते. मागच्या वर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता. यावर्षी आमचं असं म्हणजे प्लॅनिंग आहे की यावर्षी आम्ही जे गरीब मुलं असतात त्यांच्या शिक्षणासाठी काही करता येईल, तर त्याविषयी त्यांना पुस्तक किंवा काही शालेय साहित्य वाटप करता येईल असं आमचं यावर्षीचा उपक्रम आम्ही करणार आहोत. कसं आहे, आमचा जो थीम आहे तो दरवर्षी चेंज होत असतो. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही श्रीरामाच्या रूपात गणपती विराजमान केले होते. यावर्षी तुम्ही बघू शकता की जगन्नाथ जे आहेत पुरीचे त्यांच्या स्वरूपात तुम्हाला मूर्ती दिसेल, जिथं गरुड आहेत, हनुमान जे आहेत आणि वरती जगन्नाथ जे आहेत पुरीचे त्यांचं आम्ही देखावासारखं केलेलं आहे. म्हणजे आमच्या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं की बाप्पा असं जिवंतच आहेत का, म्हणजे तुम्हाला आता बस बोलतील त्या डोळ्यात तुम्ही बघितलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली ते असं काय म्हणतात हिप्नोटाईज होण्यासारखं होते की आपण त्याच्यात गुंग होऊन जातो मूर्ती. नाही, कसं आहे, आजकाल हे खूप दुर्मिळ होत चाललेलं आहे. एकत्र येणे आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून काम करणे आणि टीम वर्कचं काम आपण इथून शिकतो. सगळ्यात महत्वाचं आर्थिक नियोजन तर करावंच लागतो, पण एक टीम वर्क. उद्या जाऊन हे जेव्हा देशात जातील, बाहेर जातील, कामं करतील, तर त्यांना टीमवर्क कसं करायचं, एकामेकाशी मिळून मिसळून कसं काम करायचं हे सगळे कार्यकर्ते शिकत आहेत तिथून पण. नक्कीच अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे आणि मूर्तीची स्थापना पण खूपच सुंदर केलेली आहे. दरवर्षी वेगवेगळी थीम त्यांची राहते आणि युवा पिढी असल्यामुळे त्यांचा एक संकल्प आहे की यातूनच आणखी जनरेशन शिकेल आणि अजूनच गणपती बाप्पाची जी प्रथा आहे वर्षानुवर्ष पुढे चालूच राहील. खूप सुंदर माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता आपण आहोत दगडी पूलचा राजा या गणपती बाप्पाजवळ. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. RRC न्यूज घेऊन येत आहे गणेश दर्शन 2025 आणि आता आपण सध्या आहोत अकोला जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ वर्ष 43वे. आपण इथे सध्या आहोत आणि सर्व अध्यक्ष, कार्यकर्ते, कर्मचारी सगळे आपल्याशी जुडलेले आहेत. बाप्पांची अलौकिक मूर्ती आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला सगळीच दाखवलेली आहे आणि आता बाप्पांप्रती किती श्रद्धा आहे कर्मचाऱ्यांची, भक्तांची, भाविकांची ते जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम RRC न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरभरून स्वागत. धन्यवाद. सर, बाप्पांप्रती ही श्रद्धा आणि निष्ठा कशी काय? खूप जास्त प्रमाणात निष्ठा मॅडम बाप्पाप्रती. त्यांनी सर्वांना सुख समृद्धी दिलेली आहे, सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे
आणि आमची बँक पण खूप भरभरून त्यांनी प्रगती केलेली आहे. सर्व स्टाफ पण आम्ही सर्व मेहनत करतो आणि त्यामुळे बाप्पाची मूर्ती एकदम सुंदर बनवलेली आहे. स्टेज पण आम्ही खूप सुंदर बनवलेला आहे आणि तुम्हाला दिसतच आहेत किती छान बनवलेलं आहे. वर्ष 43 झालेले आहेत आणि पूर्ण 43 झालेले आहेत. वर्षापैकी आम्ही बक्षीस तर खूप पुष्कळ म्हणजे 10 ते 12 तर बक्षीस घेतलेलं आम्ही फर्स्ट प्राईज. मॅडम वेळ कोणालाच मिळत नसते, पण त्यातून आपली जी इच्छा असते, श्रद्धा असते, मेहनत असते, त्यामुळे वेळ आपल्याला काढावाच लागतो. वेळ काढल्याशिवाय तर जमणारच नाही ना. सर्वांनी म्हटलं माझ्याकडे वेळ नाही, तर मग हे आपली जी आहे प्रगती काय म्हणतात त्याला वाटचाल ही कशी समोर जाईल. सर्वांना कसं माहीत पडेल की आपण हिंदुत्व आहो, हिंदुत्ववादी आपल्याला काम करणं आहे आणि हिंदुत्व आपल्याला समोर नेणं आहे. त्यामुळे आपल्याला खूप मेहनत करणं आहे आणि गणपती बाप्पाच्या काय म्हणतात प्रेरणेने आपण समोर जात आहे. नक्कीच वर्ष 43 झालेले आहेत आणि विशेष म्हणजे या आध्यात्मिक कार्यासोबत कुठले सामाजिक उपक्रम पण तुम्ही राबवता का? हो राबवतो ना. हे का बॅनर्स वगैरे लावलेले, पोस्टर्स लावलेले आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळी थीम आम्ही घेऊन येतो आणि वेगवेगळी थीमचे आम्ही बॅनर्स लावतो, पोस्टर लावतो आणि आता विठ्ठल रुक्मिणी माताची मूर्ती पण आम्ही स्थापन केलेली आहे इथे. ती पण छान दिसतच आहे. बाप्पा मोरया असं सगळ्यांनी, सगळ्या मंडळांनी आमच्यासारखं किंवा सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे आणि गणपती बाप्पा मोरया. नक्कीच वर्ष 43 झालेले आहे आणि आता येणारा 44वं त्यांचं वर्ष असेल. नाही तर त्यांची सगळ्यांची अशी इच्छा आहे की आम्हीच नाही तर आमच्यासोबत पुढची पिढीसुद्धा हा वारसा पुढे जोपासला पाहिजे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत RRC न्यूज अकोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक जोपासणारा RRC न्यूज घेऊन येत आहे गणेश दर्शन 2025. आता आपण सध्या आहोत तेलीपुरा गणेश उत्सव मंडळमध्ये. वर्ष 85 तेलीपुरा गणेश उत्सव मंडळ वर्ष 85. आपल्यासोबत अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते जुळलेले आहेत. बाप्पांची अलौकिक मूर्ती आणि या मंडळाबद्दल प्रत्येक उत्सुकता जी आहे ती जाणून घ्यायची आहे मला पण आणि माझ्या दर्शकांना पण. चला तर मग अध्यक्षांशी बोलूया. नमस्कार सर, तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं RRC मध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, चंदन मुदगल सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. सर्वप्रथम बाप्पांची जी मूर्ती आहे ही खूपच म्हणजे अलौकिक मूर्ती आहे. दरवर्षी नवीन वेगवेगळी राहते, थीम वाईज करता तुम्ही. आणि बाप्पांबद्दल काय आस्था आहे आपली? आस्था मनामध्ये श्रद्धा आहे आणि मंडळाचं आम्ही दरवर्षी मल्हारी मार्तंड रूपात बाप्पांचं कसं नवीन स्वरूप आम्ही दाखवू शकू त्याच्यावर आमचं जास्त फोकस असतं आणि पूर्ण 10 दिवसमध्ये आम्ही पूर्णपणे मनापासून श्रद्धेने बाप्पांचं एकदम पूजन वगैरे करून त्यांचं मनापासून त्यांचं हे करतो. तेलीपुराला महत्त्व म्हणजे या मंडळाची स्थापना 1940 साली झाली आहे आणि हे अकोल्याच्या सेंटर पॉईंट म्हणजे प्राईम लोकेशनला हे मंडळ आहे. इथे वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे गेलं आमच्या मंडळाचं 75वं वर्ष होतं. त्या वर्षी आम्ही नवीन काहीतरी सादर करायचं म्हणून मंडळाच्या थ्रू तर मल्हारी रूप बाप्पांचं मल्हारचं रूप म्हणून आम्ही ते सुरुवात केली 75व्या वर्षीपासून आणि त्या वर्षीपासून आतापर्यंत इथून पुढे आम्ही ते कल्चर आम्ही कॅरी फॉरवर्ड करत राहणार. हे कल्चर तुम्ही कॅरी करताय पण यातून तुम्ही स्वतः वेळ कसा काढताय सगळ्यांसाठी? आता याच्यामध्ये हे कसं आहे, वर्षातनं 10 दिवसाचाच फक्त आपला हा कार्यक्रम असतो. वर्षभर तर सगळे कामं करतातच पण 10 दिवस आपण आपल्या देवासाठी द्यायला पाहिजे हे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. म्हणून आम्ही वेळेतला वेळ काढून आमचं इथे मंडळासाठी वेळ काढतो आणि बाप्पांसाठी स्पेशली आम्ही वेळ काढतो इथे. या सामाजिक कार्यासोबत, या आध्यात्मिक कार्यासोबत कुठला सामाजिक उपक्रम तुम्ही राबवता? सध्या सामाजिक उपक्रम म्हणजे आम्ही
काय म्हणतात त्याला, आपलं हिंदू संस्कृतीचं जे काय म्हणतात त्याला पुढे नेण्याकरिता एक कार्यक्रम आम्ही 3 तारखेला अथर्व शीर्ष पठण म्हणून आम्ही कार्यक्रम ठेवला आहे. 108 महिला मंडळांचं मंडळ आहे जे 108 वेळा अथर्व शीर्षचं पाठण इथे करणार आहे सकाळी 8 वाजता. तर माझी रिक्वेस्ट आहे अकोल्यातल्या सगळ्या लेडीज आणि सगळे सिनियर सिटीजन्सला येऊन त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावा आणि मंडळाची आणि आपल्या हिंदू कल्चरची आणखी शोभा वाढवावी, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी. दर्शकांना मला सांगायला आवडेल, अथर्व शीर्ष तर इथे पठण होणारच आहे, पण त्याचबरोबर नवीन उपक्रम सुद्धा होणार आहे. आपण अध्यक्षांकडनं जाणून घेऊया. गेल्या वर्षी सुद्धा आमचा तो उपक्रम होता. यावर्षी सुद्धा तो उपक्रम आम्ही कॅरी फॉरवर्ड करतोय. तो म्हणजे हळद वाटपीचं, जे खंडोबाच्या मंदिरामध्ये जेजुरीला जशी हळद वाटतात तसं यावर्षी आम्ही ठरवलंय की मल्हारी आपल्या मंडळाच्या थ्रू हळद वाटप प्रत्येक जे काही लोक मंडळामध्ये येतील सगळ्यांना हळद वाटप करणार. तर या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्या. भक्तांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत. थोडं भक्तिमय वातावरणात तल्लीन सुद्धा झालेलं आहो. बघत रहा आरआरसी न्यूज. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, आरआरसी न्यूज, अकोला. गणपती बाप्पा मोरया.